नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धरते तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण नर्सिंग सीईटी साठी इंग्लिश ग्रामर वरती मोस्ट रिपीटेड एमसीक्यू क्वेश्चन बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या चॅनलवरती आपण इंग्लिश ग्रामरची सिरीज सुरू केली आहे. लेक्चर 1 जर तुम्ही पाहिलं नसेल तर ते आधी पाहून या. त्यानंतर हे लेक्चर 2 आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये अजून काही एमसीक्यू आपण पाहणार आहोत जे मोस्ट रिपीटेड आहेत. 2024-2025 या पेपरचा अभ्यास करून जशा टाईपचे त्या पेपरमध्ये विचारले होते त्याच टाईपचे आपण क्वेश्चन्स घेतलेले आहेत. त्यामुळे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स आहेत ते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल अशी आमची गॅरंटी. चला तर आता प्रश्नाकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाकडे बघण्याआधी जर तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल, त्यासोबतच प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक सेक्शनचं डिटेलमध्ये अभ्यास पाहिजे असेल तर तुमच्यासाठी आमच्याकडे कोर्स आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स, 25+ टेस्ट सिरीज, फुल सिलेबस, चॅप्टर वाईज असतील, 2000+ एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील असतील. विद्यार्थी मित्रांनो, पहा, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळणार आहेत. आणि नर्सिंग सीईटीची बॅच ही 18 तारखेपासून सुरू देखील होती. सो लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि हा कोर्स डाउनलोड करण्यासाठी, कोर्स ऍक्सेस करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला जो कोर्स ऍक्सेस करायचा आहे तो कोर्स टाईप करा. खाली कोर्स येईल तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. विद्यार्थी मित्रांनो, चला आता प्रश्नांकडे वळूयात. फर्स्ट प्रश्न आहे, चूज द करेक्ट टेन्स. आता आपल्याला इथे टेन्स व्यवस्थित चूज करायचा ऑप्शन मधला. क्वेश्चन काय, दे डॅश टू द मार्केट येस्टरडे. आता इथे कळतंय येस्टरडे हा शब्द काय शो करतोय, पास्ट टेन्स शो करतोय. मग इथे जो पण वर्ब येईल त्या वर्बचं पास्ट टेन्स असायला पाहिजे, बरोबर आहे. आता बघा, गोचा पास्ट टेन्स काय होतो, वेंट. दे वेंट टू द मार्केट येस्टरडे, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन, आता गो, गोज हे प्रेझेंट मध्ये येतात आणि गॉन हे पास्ट पार्टिसिपल आहे. याच्यासाठी गॉन साठी हॅज किंवा हॅव लागतं. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन, चला एकदा करेक्ट कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय असतं, दोन सेंटेन्सला, दोन वर्ड्सला जोडणारा शब्द म्हणजे कंजंक्शन. आता इथे म्हटलंय, आय वॉन्टेड टू गो डॅश, आय वॉज टू टायर्ड. आय वॉन्टेड टू गो एक सेंटेन्स आहे, त्यानंतर डॅश आय वॉज टू टायर्ड हे एक सेंटेन्स आहे, हे दुसरं, हे पहिलं. आता यांना जोडणारा एक काम करेल तो म्हणजे कंजंक्शन असतो. मग इथे काय येणार, इथे काय येणार, बट येणार. आय वॉन्टेड टू गो, मला जायचं होतं पण मी खूप थकलेलो होतो, पण हा काय झाला, कंजंक्शन. हे बटचं तेच काम आहे, पण. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन पहा, फाइंड द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री. आता आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री करेक्ट फाइंड आउट करायची आहे. ऑप्शन्स आहेत, टॉल, शी इज डॅश दॅन हर सिस्टर. आता ऑप्शन्स आहेत, टॉल, टॉलर, टॉलेस्ट, मोर टॉल. आता इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, टॉलर. समजलं का, टॉलर. ऍड ER टू शॉर्ट ऍडजेक्टिव्ह. आता टॉल केव्हा यूज केलं जातं तर पॉझिटिव्ह डिग्रीसाठी, टॉलेस्ट केव्हा यूज केलं जातं तर सुपरलेटिव्ह डिग्रीसाठी, आणि मोर टॉल हे तर असं काही नसतंच, रॉंग फॉर्म आहे. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सिलेक्ट द करेक्ट आर्टिकल. शी बॉट डॅश ऍपल. आता इथे विद्यार्थी मित्रांनो, इथे कुठला आर्टिकल, 3 आर्टिकल असतात, एक तर अ, ॲन आणि द. या 3 आर्टिकल पैकी कुठलं येईल. आता इथे पहा, ऍपलची स्टार्टिंग ही कशी होतीये, वॉवेल थ्रू होतीये, ऍपल म्हणतो, बरोबर आहे. आणि जेव्हा वर्डची स्टार्टिंग ही वॉवेल थ्रू होती, त्याच्या आधी काय यूज करतं
तर ऍन यूज करतो, त्यामुळे इथे काय येणार ऍन. शी बॉट ॲन ऍपल, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट रिपोर्टेड स्पीच. ही सेड आय एम टायर्ड. आता याला रिपोर्टेड स्पीच, करेक्ट रिपोर्टेड स्पीच करायचंय. समजलं? आता इथे कसं करणार पहा, काय येणार, ही सेड नंतर काय येतं दॅट ही वॉज टायर्ड, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन काय येणार, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द सब्जेक्ट. द कॅट स्लीप्स ऑन द सोफा. ऑप्शन्स आहेत स्लीप्स ऑन, कॅट, सोफा. आता इथे आपल्याला सब्जेक्ट फाइंड आउट करायचा आहे. सो सब्जेक्ट कोण असतो, जो ऍक्शन परफॉर्म करतो त्याला म्हणतात सब्जेक्ट. त्यामुळे इथे ऍक्शन कोण परफॉर्म करतोय, तर कॅट ऍक्शन परफॉर्म करतोय, त्यामुळे हा झाला सब्जेक्ट. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, fill in the blank. They have been a dash here since morning. ऑप्शन्स आहेत wait, waiting, waited, waits. आता इथे विद्यार्थी मित्रांनो पहा काय ऑप्शन येईल. आता इथे हॅव बीन आहे, हॅव बीन सोबत नेहमी वर्ब प्लस आयएनजी असतो. ओके, आता वर्ब प्लस आयएनजी म्हणजे वेट, वेट प्लस आयएनजी काय येणार, वेटिंग, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सिनोनिम फॉर हॅपी. हॅपीचं सिनोनिम, हॅपीचा समानार्थी शब्द, समानार्थी शब्द काय येणार, जॉयफुल. करेक्ट ऑप्शन असेल बी म्हणजे आनंदी. सॅड म्हणजे दुःखी, अँग्री म्हणजे रागवणे, टायर्ड म्हणजे थकलेला, त्यामुळे इथे करेक्ट समानार्थी शब्द कोणता असेल तर जॉयफुल. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अँटोनिम फॉर. विरुद्धार्थी शब्द फाइंड आउट करायचा. स्ट्रॉंग म्हणजे खूप ताकददार. आता विरुद्धार्थी शब्द काय येणार इथे, ताकदवार. चा विरुद्धार्थी काय येतो, वीक म्हणजे कमकुवत, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट प्रिपोजिशन. व्यवस्थित प्रिपोजिशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथे काय येणार, ही इज अफ्रेड डॅश डॉग्स. ही इज अफ्रेड डॅश डॉग्स. आता इथे कोणतं प्रिपोजिशन येतं तर ऑफ येतं, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. फ्रॉम केव्हा यूज केलं जातं, जेव्हा सोर्सेस असतात तेव्हा आपण फ्रॉम यूज केलं जातं. यूज फॉर सोर्सेस. विथ केव्हा यूज केलं जातं, यूज फॉर असोसिएशन. टू केव्हा यूज केलं जातं, जेव्हा आपल्याला डायरेक्शन शो करायची असते, शोज डायरेक्शन, त्यामुळे तर करेक्ट काय ऑप्शन येईल ऑप्शन ए. अफ्रेड ऑफ डॉग्स, अफ्रेड ऑफ हाईट, त्यामुळे अफ्रेड सोबत नेहमी ऑफ येतं. आता विद्यार्थी मित्रांनो इथे आपले सर्व प्रश्न संपतात. आता तुम्हाला जर कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. त्यामध्ये आपण सर्व गोष्टी एक्सप्लेन करतो, प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. टेन्स असो, आर्टिकल असतो, एकदम बेसिक पासून आपण एक्सप्लेन करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स तुम्ही नक्कीच जॉईन करा. आमची गॅरंटी आहे की तुम्हाला एक्झाम मध्ये 95+ नक्कीच पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आपण नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. तर विद्यार्थी मित्रांनो आता लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय.